नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूसंदर्भातली। फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पहाटे 4:30 वाजता अटक झाली। कोर्टानं या दोघांना 28 तारखेपर्यंत कोठडी सुनावली, पण राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणाही समोर आला। फरार असताना तो मटणावर ताव मारत होता आणि ते फुटेजही समोर आले। पाहूया। सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार झालेला हा तोच राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे। पहाटे 4:30 वाजता या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून उचललं। वैष्णवीनं आत्महत्या नाही तर 2 कोटीच्या हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप होता। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते, पण फरार असतानाही सुनेच्या मृत्यूचं सासरा आणि दिराला काहीही देणं-घेणं नव्हतं, हे या व्हिडिओतून स्पष्ट झालं। फरार असताना आरोपी हगवणे पिता-पुत्र हॉटेलात मटणावर ताव मारत होते। तळेगाव दाभाड येथील पांढरा तांबडा रस्ता हॉटेलमध्ये मटण खातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। म्हणजे पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बिना दिक्कत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फिरत होते, पण पोलिसांना कानोकान खबर लागली नाही। जेवण झाल्यानंतर आरामात हगवणे बाहेर पडला। काळ्या रंगाच्या थार गाडीत ऐटीत बसून पुढे आणखी फरार झाला। नुसतं अटक करून उपयोग नाहीये, त्याची सखोल चौकशी करून जे काय सिद्ध होईल त्यानुसार तरच आम्हाला ज्यावेळेस त्यांना मोका लागेल त्यावेळेसच आमचं समाधान होईल। आज खरंच त्यांना सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि हे म्हणल्याप्रमाणे मोका हा लागायला पाहिजे। सासूनी, नंदेनी, नवरेनी तिघांनी खूप छळलेले। सासऱ्यांचा ह्याच्यात ते म्हणायचे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही घरात राहता, तुम्हाला माहिती नाही, असं शक्य होऊ शकतं का? पुणे पोलिसांच्या 6 पथकाकडून हगवणेंचा शोध सुरू होता। वैष्णवीचा आरोपी सासरा राजेंद्र हगवणे 7 दिवस आधी पुण्याहून कोल्हापूरहून पुन्हा पुण्यातील पवना डॅम, तळेगाव दाभाडे आणि स्वारगेट अशा ठिकाणी लपला। आलिशान गाड्या बदलत हगवणे पितापुत्र फरार होत राहिले, पण पहाटे 4:30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या मुसक्या आवळल्या। 16 मे रोजी वैष्णवी हगवणेचा संशयास्पद मृत्यू झाला। 17 मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान औंध हॉस्पिटलला वैष्णवीचा मृतदेह बघायला आले। मारहाणीच्या भीतीने 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन गेले। यावेळी फोर्डची आलिशान कार वापरली आणि गुन्हा दाखल झाल्याचं कळताच अटकेच्या भीतीनं फरार झाले। हॉस्पिटलमधून थार गाडीनं बावधनमध्येच मुहूर्त लॉन्सला गेले, पण मुहूर्त लॉन्समध्ये सुरक्षित न वाटल्यानं हगवणेनं वडगाव मावळ गाठलं। दुपारी 1च्या दरम्यान तळेगाव दाभाडीमधील तांबडा पांढरा रस्ता हॉटेलमध्ये सासरा राजेंद्र हगवणेनं मटणावर ताव मारला। सून वैष्णवीचा मृतदेह पाहून आल्यावरही निर्लज्जपणाचा कळस गाठला आणि मटण खाल्लं। वडगाव मावळमधून हगवणे पिता-पुत्र रात्री पवना डॅमच्या फार्म हाऊसवर आणि नंतर आळंदीच्या लॉजवर थांबले। 18 मे रोजी हगवणे पिता-पुत्र पुन्हा वडगाव मावळला आले आणि तिथून ते पवना डॅमला बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर बलेनो गाडीनं गेले। 19 मे रोजी पवना डॅम सोडून हगवणे पिता-पुत्र सातारा जिल्ह्यातल्या पुसे गावात गेले। पुसे गावात मित्र अमोल जाधवच्या शेतावर थांबले। 20 मेला पुसे गावातून पसरणी मार्गे कोगनोळीला हॉटेल हेरिटेजमध्ये मुक्कामी थांबले। 21 मेला कोगनोळीला मित्र प्रीतम पाटीलच्या शेतावर हगवणे पिता-पुत्र होते। 22 मे रोजी हगवणे पिता-पुत्र पुण्यात स्वारगेट परिसरात आले। 23 मेला स्वारगेट परिसरातून फरार होत असताना पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी हगवणे पिता-पुत्राला अटक केली। पोलिसांनी अटक केल्यानंतरही सासरा राजेंद्र हगवणेचा माज काही कमी झालेला नाही। पश्चाताप होतोय का असं पत्रकाराने विचारलं। हातवारी करून तो नाही म्हणतोय। तुला काय बोलायचं का? तुला पश्चाताप होते का? तुला पश्चाताप होते राजेंद्र हगवणे स्वारगेट मधूनही फरार होण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याआधीच पहाटे 4:30ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या।
त्यांना अशी शिक्षा व्हावी की मोका कायद्याअंतर्गत शिक्षा व्हावी असं मला वाटतं. मुलीचा छळच इतका झालेला आहे, अमानुष मारहाण झालेली आहे, त्यामुळे त्यांना मोका ही एकमेव अशी शिक्षा होणं तरच आमच्या मुलीला न्याय मिळेल असं माझं इच्छा आहे. मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही, त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणेला आधीच अटक झाली होती. आता फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि हगवणेंचा दुसरा मुलगा सुशील हगवणेलाही बेड्या ठोकल्या. जो त्रास वैष्णवीला झाला तसाच त्रास मलाही झाल्याचं मोठी सून मयुरीनेही म्हटलंय. तर माझा नवरा सुशील हगवणेचा या प्रकरणाशी काही संबंध नसून गोवण्यात आल्याचं मयुरी जगतापनं म्हटलंय. या प्रकरणात त्यांचा खरंच काही सहभाग नव्हता, किंवा तुम्ही इवन आत्ता जरी आमच्या शेजारी रूम आहे तिथे जाऊन जर बघितलं की माझा अख्खा संसार तिथे आहे, किंवा आई वडिलांमुळे किंवा जर बोलल्यामुळे जर हे त्यांची जर त्याच्यामध्ये हे घेण्यात आलं असेल त्यांना, तर त्याच्यामुळे पण त्यांचं नाव देण्यात आलं असेल. इवन मला असं वाटतं की मी जरी तिथं असते तरी माझं पण नाव तिथं देण्यात आलं असतं. म्हणजे माझ्या जरी घरचे असते तरी माझ्या पूर्ण फॅमिलीचं नाव दिलं असतं. पण आता पोलीस योग्य ती कारवाई करतील, जे कोण खरंच गुन्हेगार आहेत त्यांना योग्य ती कारवाई पोलीस करतील. वैष्णवीचा नवरा शशांक, सासू आणि नणंदेला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे 28 तारखेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात असतील. त्यामुळे सून वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात नेमकं काय घडलं, 2 कोटींच्या हुंड्यासाठी कोण टॉर्चर करत होतं, तसंच राजेंद्र हगवणेला फरार होण्यासाठी कोणी मदत केली, हे सारं काही समोर येईल. अजिंक्य धायगुडे, योगेश बोरसे आणि प्रदीप कापसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे.